वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आज आपल्या लाडक्या आणि सगळ्या लहान मुलांच्या जास्त लाडक्या अशा गणपती बाप्पाची होती चतुर्थी. तर म्हटलं चला आज छान देव उजळून घेऊया. 1-2 दिवस झाले तब्येत थोडी ठीक नव्हती, म्हणून देव उजळायला आहे ना 4-5 दिवस झाले वेळच नाही मिळाला आणि खूप असं जास्तच विकनेस वगैरे होता. तर म्हटलं आज छान फ्रेश वाटत होतं आणि आज चतुर्थीसुद्धा होती. तर म्हटलं सगळे देव छान उजळून घेऊ. त्यानंतर जो देवाऱ्याचा कापड वगैरे आहे ना तो जरा चेंज करून घेऊ. आणि कसं आपली तब्येत वगैरे ठीक नसेल ना तर असं देवपूजा वगैरे केलं आणि अजून घरामध्ये ना पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटायला लागतं. तर इथे जो देवारा आहे ना तो मी काय करते ना, जो आपलं लिक्विड असतं ना, मग हँडवॉश असेल किंवा मग दुसरं कसलं लिक्विड असेल ना, जे आपण कपडे वॉश करतो ते रिनचं, तर मी आहे ना ते देवारा पुसायला यूज करते. त्याने खूप सुंदर असा देवारा निघतो. तर इथे बघा जे बाप्पा मोरया स्टोअरमधून मी ऑइल आणलं होतं ना ते मी समायणमध्ये घातलं आणि हे छान असं पंचामृत आहे ना घेतलं. पण हे मी वेगवेगळं घेतलं. दही घेतलं, दूध घेतलं, मध घेतलं, तूप घेतलं आणि साखर. आणि इथे छान अशी मस्तच मी बाप्पांचा छान असा पंचामृतने अभिषेक करणार आहे. तर एका ताईंची कमेंट्स होती की ताई तू देव कशाने साफ करते. तर मी भैया पावडरने जे आहे ना ते देव साफ करते आणि ते आपल्या किराण्याचं जे स्टोअर असतं तिथे आरामात भेटतं. लोकल किराणा स्टोअरमध्येही भेटतं. तर इथे छान मी बाप्पांना आहे ना दही दूध वगैरे घालून आहे ना खूप सुंदर असा अभिषेक करून घेतला. माझ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या खूप रेखीव, कोरीव आणि जड आणि पूर्ण भरीव अशा मूर्त्या आहेत. कधीही आपण जेव्हा देवाच्या मूर्त्या घेतो ना तर पूर्ण भरीव मूर्त्या घ्यायच्या आणि जमलं तर छोटीशी मूर्ती घ्या, पण पंचधातूची घ्या. कधीही पंचधातूचे जे आपण देव घेतो ना तर ते खूप चांगले असतात आणि म्हणतात ना की जो तुमच्या घरचा जो कर्ता पुरुष आहे ना त्याच्या अंगठ्या एवढे देव घ्यायचे. ते कधी म्हणजे शास्त्राच्या नुसार आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो ना त्याच्या अंगठ्या एवढे देव घ्यायचे असतात. कमीत कमी 3 इंचाची तरी मूर्ती घ्यावी. तुम्ही कुठलीही मूर्ती घ्या, छोटी घ्या, मोठी घ्या, पण आहे ना त्यांचे डोळे, नाक, कान हे सगळं आहे ना एकदम शार्प पाहिजे. आपण जेव्हा बघतो म्हणजे देवांकडे जेव्हा आपण बघतो ना तर त्यांचे आहे ना सगळे पार्ट आहे ना आपल्याला व्यवस्थित दिसले पाहिजे आणि ती वाइब्स पण येते आपल्याला. म्हणून आहे ना देवाची मूर्ती घेताना ना कधीही रेखीव घ्या, बघून घ्या, ती कुठेही खंडित झालेली नसावी. इथे बघा बाप्पांचा किती सुंदर अभिषेक झाला आहे. उरली पण किती सुंदर वाटते आहे. तिथे छान मी आहे ना समया ऑलरेडी प्रज्वलित केल्या होत्या. नंतर देवाऱ्याचा जो माझा दिवा असतो ना तो सुद्धा मी केला. ह्या दिव्याबद्दल पण बरीच माहिती आली. हा जवळजवळ आहे ना 1 ते 1.5 तासाच्या वर चालतो पूर्ण भरल्यावर. मीडियम साईजचा दिवा आहे आणि जवळजवळ जी सेकंड लॉकडाऊन लागलं ना तेव्हा मी हा दिवा घेतला आहे. जिथून मूर्त्या घेतल्या आहे ना तिथूनच मी हा दिवा देखील घेतला आहे. तर इथे काय आहे ना हे जे आसन वगैरे मी ठेवते ना याबद्दल मला बऱ्याच कमेंट्स आल्या आहे. याला आसन म्हणतात आणि हे जे आहे ना हे फॉर्म बेसमध्ये असतं आणि याची मी स्वतः ऑर्डर घेते. पण आत्ता सध्या मी ही ऑर्डर का स्टॉप केली आहे, कारण आहे ना मुंबईमध्ये वातावरण तुम्हाला माहिती आहे, सारखा पाऊस येतो जातो आहे, तर सुकायला ना प्रॉब्लेम होतो. आणि जी ताई बनवते ना हे आसन तर तिचं सध्या आहे ना थोडंसं एज्युकेशन चालू आहे, तर ती सकाळी जाते आणि तिला यायला जवळजवळ 8:30 होतात आणि सकाळी ती 9ला घर सोडते. मग तिला तेवढा वेळ भेटत नाही आहे आसन बनवायला, म्हणून सध्या आसनची जी ऑर्डर आहे ती मी स्टॉप केली आहे. आणि हा जो मोरपंखी कापड घातला आहे ना याला पायऱ्यांचा देवाऱ्यातील पायऱ्यांचा कापड असं बोलतात. बऱ्याच ताई कन्फ्यूज होतात आसन आणि पायऱ्यांचा जो कापड आहे ना त्यामध्ये. तर हे सुद्धा मीच ऑर्डर घेते. तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मूर्त्यांचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. जे मुंबईमध्ये राहतात त्यांना कल्याण माहीत असेल. कल्याणमध्ये आहे ना शिवाजी महाराज चौक
तिथे पूर्ण पितळाची भांड्यांचीच लाईन असते. तिथे पूजा भांडार म्हणून पहिलंच दुकान आहे. तिथे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या, बाकीचं सामान भेटतं. खूप सुंदर त्यांच्याकडे मूर्त्या असतात. तिथून मी या मूर्त्या घेतल्या आहेत. दादांचा नंबर देखील दिला आहे, ॲड्रेस देखील दिला आहे. ऑनलाईनसुद्धा ते देतात, तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकतात. नंतर ही खंडोबाची मूर्ती मी जेजुरीहून घेतली आहे. जेव्हा कधी मी जेजुरीला जाईल ना, तेव्हा नक्की मी त्यांचा नंबर द्यायचा प्रयत्न करेन. त्यानंतर हा जो नारळ आहे ना, हा माझ्या कुळदेवीचा आहे. देवाऱ्यामध्ये आता कोंब मोठा झाला आणि गावी मी नवरात्रीत गेली, तर नवरात्रीत मी हा नारळ काढू नव्हती शकत, म्हणून मग तो राहून गेला. तर दुसरा नारळ मला चेंज करायचा आहे, कारण याचा कोंब खूपच मोठा झाला आहे. आणि दुसरी एक कमेंट्स होती की ताई स्वामींच्या 2 मूर्त्या का आहे? तर तेच रिझन आहे की मी स्वामींचे वस्त्रांची ऑर्डर घेते ना, त्यामुळे ना जेव्हा सुरुवातीला तर खूप कन्फ्युजन व्हायचं आणि माझंही फर्स्ट टाईम होता, म्हणून माप घ्यायला ना प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मी 4 इंचाच्या आईकडे माझ्या 2 मूर्त्या होत्या. देवाऱ्यात 2 मूर्त्या ठेवू नये म्हणून मी ही मूर्ती जिथे माझी विठ्ठलाची मूर्ती असते, कळश असतो ना, तिथे मी सेकंड मूर्ती मांडली आहे. देवाऱ्यामध्ये ऑलरेडी स्वामींची मूर्ती आहे. माझी जी मूर्ती आहे स्वामींची देवाऱ्याच्या आतमध्ये जी मी मध्यभागी ठेवते, ती 6 इंच आहे आणि ती मी मुंबईतूनच घेतली आहे. त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवला गेला आहे. त्या दादांचा सुद्धा नंबर दिला गेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर अशा दादा मूर्त्या बनवतात. मी जेव्हा हा व्हिडिओ टाकला ना, बऱ्याच ताईंनी त्यांच्याकडनं मूर्ती मागवली आहे. खूप माझ्या विश्वासावर बऱ्याच ताईंचे मला फोनही आले की ताई मला मूर्ती भेटेल ना, आम्ही पैसे पे केले. हे डोळे झाकून घ्या, दादासारखं म्हणतात ना, मूर्ती तुम्हाला कुठेच नाही भेटणार. आणि ते जास्त फोनवर यासाठी बोलत नाही, कारण ते जपमध्ये असतात, त्यामुळे ते जास्त कुणाशी बोलत नाही. आणि एकदा तुम्ही त्यांना काम दिलं तर 101% ते तुमचं काम होणार. पण ते त्यांच्या मनावर नाही, ते स्वामींच्या मनावर आहे. जेव्हा स्वामींना तुमच्याकडे यायचं त्याच दिवशी स्वामी येणार. ते दादांच्या हातात सुद्धा नाही आहे. दादांचे प्रयत्न करतात, पण स्वामींची आज्ञा आल्याशिवाय तेही काही करू शकत नाही. नंतर श्रीयंत्राबद्दल मला विचारलं गेलं होतं. श्रीयंत्र हे तांदळातच ठेवायचं, त्यावर कुंकू घालायचा. जेव्हा मी कुंकू घालते तेव्हा विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा जप करत ते कुंकू मी वाहत असते. त्यानंतर ज्या देवी असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. मी पहिले गंध का लावून घेते देवींना देखील, कारण आहे ना कुंकू व्यवस्थित लागतो, मग तो निघत नाही, म्हणून तो छान वाटतो. म्हणून मी गंध आणि त्यावर हळदी कुंकू देवींना लावते आणि पुरुष देवता आहे त्यांना गंध लावते. आणि हे जे मी आता हार घालते ना, हे रिअल हार आहे. आता हे मुंबईत भेटतात, बाकी साईडला भेटतात की नाही माहीत नाही. आमच्या इकडे याला कंटी बोलतात. जसं आपलं मोगऱ्याचं फूल असतं ना, त्याचप्रमाणे हे तगरची फुलं असतात. तगरच्या फुलांपासून ही उलनमध्ये ही विणली जाते. ही आय थिंक विरार साईडला आहे ना हे म्हणजे बनवून ही सप्लाय होते. आणि ही दादरला, कल्याणला जिथे फूल मार्केट आहेत ना, तिथे हे भेटतात. हे 12चं पॅकेट भेटतं. जर कधी काही म्हणजे गणपती किंवा देवांचं काही सीझन नसेल ना, तर 80 रुपयाला 12 भेटून जातात. आणि एरवी त्या 250 ते 300 रुपयाला 12चं पॅकेट भेटतं. 20ला एक वेणीसुद्धा भेटते. तर इथे मी आज म्हटलं की स्वामींना छान बघा पैठणी वस्त्र घातले आहे. तर हो मैत्रिणींनो, हे वस्त्र मी स्वतः बनवते. आम्ही तिघी बहिणी मिळून आहे ना हे वस्त्रांचा हा बिझनेस करतो. त्यामध्ये आहे ना माझी एक बहीण जी आहे ती आसन बनवते, एक बहीण जी आहे ना ती वस्त्र बनवते आणि मी मुकुटचं काम बघते. बाकी कॉल्स वगैरे जसं मी अवेलेबल असेल तर मी अटेंड करते, मी ऑर्डर्स घेते. तर इथे आज स्वामींना देखील आहे ना बघा छान कंठी घातली होती. हे पैठणी वस्त्र आहे. आपल्याकडे 3 इंच मूर्तीपेक्षाही छोटे वस्त्र भेटतात, पण आता सध्या आहे ना ते मी का बंद केले की खूप वेळ लागतो. जी 2.5 इंचाची वगैरे मूर्ती असेल ना, खूप वेळ जातो. तरी मी जेवढं माझ्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे मी द्यायचा प्रयत्न करते. तर इथे माझ्याकडे 3 इंचापासून ते 5 ते 6 फुटापर्यंत स्वामींची वस्त्रांची ऑर्डर मी घेते. मठातल्या देखील ऑर्डर मी घेते. पण कसं आहे की प्रॉब्लेम काय होतं, बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही ऑर्डर लवकर देत नाही,
फोनचा रिप्लाय देत नाही. फोनच्या रिप्लायचा प्रॉब्लेम काय आहे ना, जेव्हा आपलं फोनवर बोलणं होतं आणि जेव्हा मी तुमच्याशी बोलतानाच फोन माझे वेटिंगवर चालू असतात. कारण आता बघा एवढे लोकं व्हिडिओ बघता म्हटल्यावर फोन करणार, तर फोनवर बोलणं पॉसिबल यासाठी नाही होत की नंतर विसरायला होतं. जे काय आहे तुम्ही मेसेजवर पाठवा. जसे जसे ऑर्डर येतात आम्ही प्रत्येकाच्या मेसेजचे उत्तरं 1 महिन्यानी का होईना देतो. आणि मी पुन्हा एकदा सांगते ताईंनो, वस्त्र, स्वामींची मूर्ती हे सगळं स्वामींच्या हातात आहे. त्यांना जेव्हा हवं तेव्हाच ते करून घेता. आपण करणारे कोणी नसतो. तर प्लीज रागवू नका, सपोर्ट करत राहा. मी माझ्याकडनं जेवढं माझ्या घरातलं सांभाळून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हीही सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.